बाळूमामा आणि फरांडे बाबा यांनी केलेल्या आतापर्यंतच्या 3 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या। महाराष्ट्राला विविध देवस्थान अथवा परंपरेनुसार ठराविक गावात होत असलेल्या भाकितांचा मोठा इतिहास असतो। अगदी गावखेड्यापासून तर देशाची सुरक्षा व्यवस्थेच्या चांद्यापासून ते बांध्यापासून, आरोग्यापासून ते मोठ्या आपत्तीपर्यंत असे अनेक धडकी भरणारे भाकित महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जे देवस्थान आहेत त्या देवस्थानामध्ये करत असतात। आता पुढच्या वर्षी आपल्या ताटामध्ये काय वाढून ठेवले आहे हे जाणून घेण्याची अनेकालाही इच्छा असतेच। शिवाय आपल्या राज्याचं देशाचं भवितव्य नेमकं काय असणार याची उत्सुकता देखील सर्वांनाच असते। महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा असला तरी अनेक ठिकाणी देवस्थान किंवा मग गावामध्ये ठराविक पद्धतीचे निष्कर्ष काढून भाकीत वर्तवले असतात। अनेक वेळा याला विज्ञानाचा पाया नसला तरी परंपरा म्हणून गावातील जुनी आणि जाणती मंडळी या भाकितांना देवाची इच्छा म्हणून स्वीकार करतात। आपण अशाच महाराष्ट्रातील या 3 भाकितांची माहिती जाणून घेणार आहोत। सगळ्यात ज्यांना जुना इतिहास आहे, परंतु हे लक्षात घ्या, भाकीत खरी की खोटी हे आम्ही ठरवत नाही किंवा ठरवणार देखील नाही। भाकिताचं समर्थन विरोध देखील करत नाही, केवळ परंपरा आणि श्रद्धेचा भाग म्हणून ही माहिती आपल्या समोर मांडत आहोत। पहिली भविष्यवाणी सांगतात ते म्हणजे बाळूमामांची भाकणूक। पृथ्वीचा करार संपत आला। सूर्य आणि चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील। चंद्र आणि सूर्याची टक्कर होईल। 3 दिवसामध्ये जगामध्ये अंधार होईल। पृथ्वी ही गडप होऊन जाईल। सांभाळून राहा। तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्याला मारणार, कळपातल्याला शोधून काढणार, त्यांना शिक्षा करणार। ज्यांच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार बाळूमामाचे। आदमापूर प्रति पंढरपूर होईल। बाळूमामा धनगराचा राजवाडा पाहायला जगदुनियातून सर्व लोक येतील अशी भविष्यवाणी कृष्णात बाबूराव डोने पुजारी वाघापूर यांनी केली। या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्त्वाची भाकणूक आहे। आदमापुरातील बाळूमामा भंडारा यात्रा प्रसंगी महाप्रसाद दिनी मंदिरासमोर ही भाकणूक पार पडली। कृष्णात डोने महाराज यांनी ही भाकणूक केली। या भाकणुकीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचं सांगितलं देखील जातं। नुकतीच ही भाकणूक पुढे आल्यानं ती चर्चेचा विषय ठरली आहे। भारतात पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील। चीनचा भारतावर हल्ला होईल। कोरिया आणि चीन देशासाठी क्लेशदायक ठरतील। भारतावर आक्रमण करतील। भारतीय सैनिक अनेक हल्ले परतून लावतील। भारताची विजय पताका फडवतील। भारताचा तिरंगा ध्वज आनंदात राहील। अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील। हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील। हिंदू धर्माला चांगले दिवस येतील। भारत व देश हिंदू राष्ट्र बनेल। देश आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल। राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांट्या मारतील। राजकारणी ही सत्ता संपत्तीच्या मागे लागतील। सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील। पक्ष आणि पक्षनिष्ठा ही घाण ठेवतील। राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही। दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल। राज्याच्या राजकारणामध्ये गोंधळ होईल। सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील। राजकारणात लोक देवधर्माला विसरून जातील। भ्रष्टाचार उदंड होईल। नेते मंडळी तुरुंगामध्ये जातील। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होईल। सीमा भागामध्ये मोठा गोंधळ होईल। यासह अनेक विषयावरती ही भाकणूक वर्तवण्यात आली आहे। या दरम्यानच्या ज्यांच्या नावाने भाकणूक प्रसिद्ध आहे ते नेमके बाळूमामा कोण यावर सुद्धा एक नजर टाकूया। संत बाळूमामा यांचे मूळ गाव आणि त्यांचे मूळ नाव बाळाप्पा हे असून त्यावेळी त्यांचे मुंबई राज्यात सध्या कर्नाटकमध्ये असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे छोटंसं गाव। या तालुक्यातील मायाप्पा आराभावे आणि त्यांची पत्नी सत्यवा या धनगर जोडप्याच्या पोटाला ऑक्टोबर 1992 बाळूमामाचा जन्म झाला। लहानपणी ते सर्वात वेगळे असल्याने त्यांना जैन समाजातील व्यापारी चंदूलाल यांच्याकडे कामाला ठेवले होते। ते त्यांच्या बहीण गंगूबाई किलारे यांच्याकडेच राहत असल्याचे आता भाचे त्यांना मामा म्हणत। तेच बाळूमामा या नावाने प्रसिद्ध झाले। आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणमुखी सुरेश मूर्ती आहे। तर बाळूमामांनी आदमापूर येथे समाधी घेतल्यानंतर या ठिकाणी कालांतराने भाकणूक सांगितली जाऊ लागली। त्यातील काही भाकणूक खऱ्या झाल्या असं देखील बोललं जाते। दुसरी भाकणूक कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावात श्री विठ्ठल बिरदेव देवाची यात्रा भरते। दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्णात पक्ष म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मृग नक्षत्रावर भरणारी श्री विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये पार पडते। या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश या राज्यातून लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात। खारीक, खोबरं, भंडाऱ्याची मुक्त उधळण, ढोलाचा निनाद आणि पावा कैताळाचे सूर आणि चांगभल्याचा अखंड गजर करत
ही यात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये पार पडते आणि फरांडे बाबाकडून केली जाणारी जी भाकणूक आहे हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते। विठ्ठल बिरदेव म्हणजे भगवान विष्णू आणि बिरदेव म्हणजे साक्षात शिवाचा अवतार हा मानला जातो। या दोन्ही देवतांनी अनेक ठिकाणी भक्ताचा उद्धार देखील केला। त्यानंतर विठ्ठल बिरदेव हे पट्टणकडोली गावी विराजमान झाले आणि पट्टणकडोली गावीचा क्षेत्राचा महिमा वाढा म्हणून आपल्या कृपेची पाखरं भक्तावरती राहावी म्हणून यासाठी श्री विठ्ठल बिरदेव यांनीच हा महाउत्सव सुरू केला अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या यात्रेदरम्यान होणाऱ्या भाकणुकीचा देखील एक वेगळी कथा आहे। या महोत्सवात एका भक्ताकडून भविष्यकाळातील घटनाचे सूचक वाक्य करून घ्यायचं ठरवलं, यासाठी अंजनगावच्या वाघमोडे घराण्याला हा सन्मान दिला। आज ही खेळोबा वाघमोडे यांचे वंशज म्हणजे फरांडे बाबा हे 21 दिवसाचा प्रदीर्घ उपवास करून पट्टणकडोलीला खास यात्रेसाठी येतात। त्यांच्यासाठी माध्यमातून भाकणूक देखील केली जाते। मान्यतेनुसार जेव्हा खेळोबा वाघमोडे हे विठ्ठल बिरदेव यांच्या भेटीला आले तेव्हा त्याच्या तोंडून काही शब्द पेरले होते। भविष्य काळात घडणाऱ्या काही घटनाचे सूचक भविष्य देखील यालाच म्हणतात, याला भाकणूक देखील म्हणतात। या भाकणुकीत वर्षभर येणारी पिकं, सामाजिक राजकीय वातावरण, आर्थिक वातावरण याविषयी भाष्य केलं जातं। हा देवाची कृपा सुद्धा मानला जातो। त्यामुळे भाकणूक ऐकायला अनेक जण या ठिकाणी येत असतात आणि काय राहील, पाऊस कसा राहील, महागाई कशी वाढेल, राजकारणामध्ये उलथापत कशी होईल, भगवा फडकेल, भारताचा समान नागरिकांकडे वाटचाल होईल, रोहिणीचा पाऊस, मृग नक्षत्राचा पेरा, भारताची महासत्तेकडे वाटचाल होईल, बहीण भावाच्या नात्यामध्ये सलोखा कमी होईल, देवाची सेवा करेल त्याची रोगराई कमी होईल असं भाकीत यंदा वर्तवण्यात आलं। तिसरी भाकणूक बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जे वसलेलं भेंडवळ हे छोटंसं गाव दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक अनोख्या परंपरेनुसार येथे चर्चेत येतं। ही परंपरा म्हणजे भेंडवळीची घटमांडणी किंवा भेंडवळीची भविष्यवाणी जी गेल्या 3.5 वर्षापासून नियमितपणे चालत आली। या भविष्यवाणीतून पाऊस, शेती पिके, हवामान, राजकीय परिस्थिती, आर्थिक घडामोडी, सामाजिक बदलात भाकिती वर्तवली जातात। आज विदर्भ खानदेशातील जे शेतकरी या भविष्यवाणीकडे मोठ्या आशेने पाहत असतात कारण त्यांच्या शेतीच्या नियोजनात याचा मोठा वाटा असतो। भेंडवळीची भविष्यवाणी एक प्राचीन परंपरा नीलवती विद्या व निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आहे। ही परंपरा चंद्रबन महाराज यांनी सुमारे 370 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे। त्यांचे वंशज पुजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांची दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही घटमांडणी करतात। या प्रक्रियेमध्ये निसर्गातील बदल, पशुपक्ष्याचे संकेत, परंपरागत ज्ञानाचा वापर करून वर्षभराचे भाकीत नोंदवले जाते। दरम्यान या गेल्या काही दिवसापासून विमान क्रॅश होण्याची घटना असेल, कुंभमेळ्यामध्ये पडलेले अनेक मृतदेह असतील, RCBच्या टीममध्ये विजयामध्ये शोकमध्ये झालेले रूपांतर असेल, कुंभमेळ्यातील अनेक घटना असतील, रेल्वे अपघात असेल, अशा अनेक घटना ज्या आहेत हे 2025 मध्ये लक्ष वेधून ठरणारे घेतले आहेत। अनेक लोकांचे या ज्योतिषी भाकीत देखील 2025 हे जरा जपून वागणुकीचे आहे। काही काळासाठी प्रवास, लांबचे प्रवास आहेत ते टाळायचे आहेत असे देखील सांगण्यात आले। अमावस्या पौर्णिमेकडे लक्ष द्या असे अनेक ज्योतिषांनी वर्तवले देखील आहे। अर्थात त्याला आम्ही समर्थन किंवा विरोधही करत नाही, जशी तशी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पण सध्याच्या घडीला ज्यावेळी विमान क्रॅश झालं, जिथे अहमदाबादमध्ये विशेषतः ही घटना बघायला मिळेल, त्यानंतर बाळूमामाची भाकणूक ही खरी होताना दिसते। अनेक लोकांच्या चर्चेतून आलं की नेमकी बाळूमामाची इतर कोणत्याही फरांडे बाबा कशा पद्धतीची भाकणूक आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्ही कसा पाहता या भाकणुकीला? निव्वळ अंधश्रद्धा याकडे पाहिले की कमेंटमध्ये व्यक्त व्हा। तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांनाही जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।